अपघात आहे का घात आहे याचे पुरावे सातत्याने आम्ही मागतो. म्हणजे जसं जसं दिवस चाललेले आहेत तसं तसं पुरावे मिळण्याच्या गोष्टी अदृश्य होत चाललेले आहेत आमच्या समोरनं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन होऊन जवळपास 21 दिवस उलटलेले आहेत. मात्र अजूनही त्यांच्या निधनानंतर ज्या फ्लाईटमधनं ते गेले तर त्या फ्लाईटमधील ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय होतं याबाबतचे कुठलेही पुरावे अजूनपर्यंत समोर आलेले नाही आहेत. आणि याच्याच संदर्भात आज बोलण्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या प्रवक्त्या असणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि याच्यामध्ये अनेक गौप्यस्फोट केलेले पाहायला मिळालेले आहेत. 21 दिवस होऊन गेले तरी देखील पहिल्या सुरुवातीला जी माध्यमांकडूनच त्यांना माहिती मिळाली होती त्यानुसार ब्लॅक बॉक्स जो आहे तो मिळून आला होता. मात्र आता 21 दिवसांनंतर सांगितलं जात आहे की हा ब्लॅक बॉक्स जो आहे तो पूर्ण जळून खाक झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काहीही मिळालेलं नाही आहे. त्यामुळे हे सगळं जे आहे ते संशयास्पद असल्याचं सुद्धा त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर जर त्यांच्याबद्दलच्या पुराव्यांची मागणी एखाद्या विरोधातल्या लोकांनी केली तरी ती पूर्ण केली जाणार किंवा ती पूर्ण केली जावी अशी सुद्धा माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे. आणि या संपूर्ण प्रकरणासंदर्भात त्यांनी काय अधिकची माहिती दिलेली आहे ते जाणून घेणार आहोत. याबाबत त्या आता उच्च न्यायालयामध्ये सुद्धा जाणार असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे. या प्रकरणामध्ये सत्य बाहेर येत नाही, तपासाला वेळ लागतोय, नक्की होतंय का? एक लक्षात घ्या, 28 जानेवारी हा दुर्दैवी दिवस होता की ज्यावेळी माननीय अजितदादांची घटना झाली. तो अपघात आहे का घात आहे याचे पुरावे सातत्याने आम्ही मागतो. आमच्या समोर आज जवळजवळ मला वाटतं 19-20 दिवस झालेले आहेत. कोणताही फुटेज म्हणजे जाण्याचा व्हिडिओ असेल किंवा विमानाचे पायलटचा प्रश्न असेल, विमान खाली उतरण्याच्या सूचना कुणी दिल्या, विमान का खाली उतरवलं, अनेक प्रश्न आहेत की जे आम्ही विचारलेले आहेत. आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र दिलेलं, निवेदन दिलेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी पण आम्हाला आश्वासित केलं की ज्या ज्या चौकशा लावून सत्य बाहेर मिळेल ते तुमच्या समोर, महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवणार. परंतु काल अचानक बातमी आली की तो ब्लॅक बॉक्स जो आहे तोच जळालाय. म्हणजे जसं जसं दिवस चाललेले आहेत तसं तसं पुरावे मिळण्याच्या गोष्टी अदृश्य होत चाललेले आहेत आमच्या समोरनं. आणि म्हणूनच मी सांगितलं की खरंच आम्ही संयम ठेवलेला आहे. आम्हाला कुठल्याही याच्यामध्ये राजकारण करणं तर आम्ही शक्यच नाही, कारण का आमचा बाप माणूस, आमचा दैवत गेलेला आहे. आम्हाला फक्त सत्य समोर येणं गरजेचं आहे. ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांनी हे सत्य लवकरात लवकर समोर आणणं गरजेचं आहे. 19 आणि 20 दिवस झाल्यानंतर, 19-20 दिवस झाल्यानंतर सुद्धा जर साधे विमानात म्हणजे विमानात बसतानाचे विमानतळाचे फुटेज येत नसतील, जे पायलट बदलले गेले, जे कोणी आधीचे पायलट आहेत त्यांचाही कुठेही आम्हाला संदर्भ किंवा मीडिया समोर ते दिसत नाहीयेत. आणि अनेक काही आता इन्व्हेस्टिगेशन आम्ही सुद्धा करतोय. तर त्याच्यामध्ये ज्या काही आम्हाला गोष्टी वेगवेगळ्या दिसत आहेत त्या भयान आहेत. तरी आम्हाला नुसत्या कुठल्या गोष्टीवर म्हणजे मीडिया समोर बोलून की आरोप करायचे असं नाही. तर आम्हाला त्याचे मी 10 वेळा सांगते की पुराव्यासहित अहवाल आमच्या समोर ठेवा, तर आम्हाला कळेल माननीय अजितदादांचा अपघात आहे का घात आहे. आता जेवढा काही गोष्टी आपल्या समोर आहेत त्याच्यावरनं तरी एक लक्षात घ्या, जेव्हा सत्य बाहेर येत नाही किंवा सत्य अडखळतं किंवा अडकवलं जाते की लवकर समोर येत नाही तर संशयाची धुरी ही वाढते. आणि हीच आमची म्हणजे पदाधिकारी कार्यकर्त्यांची, आमदारांची आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेची सुद्धा वाढलेली आहे. तुम्हाला खोटं वाटेल, एक माणूस फोन करून जेव्हा आम्हाला विचारतो तेव्हा म्हणजे दादा अचानकपणे सोडून गेलेत आणि आम्हाला परीक्षेसाठी इथे जिवंत सोडले का काय, की तुम्ही काय करताय, तुम्ही दादांचे निष्ठावंत प्रामाणिक, मग दादांसाठी आवाज का उठवत नाही, तुम्ही दादांसाठी विचारत का नाही. ज्या माणसाने लोकांची फोनवरनं कामं प्रश्न सोडवलेत
त्या माणसाचा अशा पद्धतीने जे काही घटना घडलेली आहे याचे पुरावे तुम्ही का मागत नाही? ताई, तुम्ही आक्रमक का होत नाही? तुम्ही आंदोलन का करत नाही? आणि अनेक प्रश्न म्हणजे आमच्या कार्यकर्त्याच्या डिग्निटीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलेले आहेत. मग त्या द्विधा आणि अत्यंत दुःख मनाने मी आजची पोस्ट केली आहे. खरंच संयम ठेवलेला आहे. आम्हाला गांडूची अवलाद समजू नये. आम्हाला लवकरात लवकर माननीय अजितदादांचं जे काही घटनेचं सत्य आहे ते पुराव्यानिशी आमच्या समोर, महाराष्ट्राच्या समोर ठेवण्यात यावं. ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती तुम्ही असं म्हटलं की काल बातमी आली, तो परदेशात पाठवला जाणार आहे. महत्वाचा जो प्रवाह असतो तो ब्लॅक बॉक्स मध्ये रेकॉर्ड होतो. नक्की वेळ का लागतो? म्हणजे रिकवर व्हायला वेळ लागतोय की काय संशय नक्की कोणावरती आहे? आम्हाला तेच कळत नाही की ब्लॅक बॉक्सच हा महत्वाचा हे असतो. बर, तो जळाला त्याचा एक अभ्यासाचा विषय फार वेगळा आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा आम्हाला जे तज्ञ लोक आहेत, एक लक्षात घ्या, आमच्या सुद्धा स्वतःच्या एजन्सीज आहेत, तपास यंत्रणा आहेत प्रायव्हेट याच्यामध्ये, त्यांच्याकडनं सुद्धा ते मेसेज आम्हाला आले आहे की ब्लॅक बॉक्स कधी जळतो, किती तापमानामध्ये जळतो, त्याची किती क्षमता आहे. परंतु आम्ही हे देण्यापेक्षा जी सक्षम यंत्रणा आहे, ज्या सक्षम यंत्रणेकडे याचा अधिकार आहे, त्यांनी हे समोर आणणं गरजेचं आहे. आता ब्लॅक बॉक्स मधलं समोर येत नाही म्हणून तुम्ही परदेशात पाठवणार, परत 15-20 दिवस घेणार, परत 15-20 दिवसानंतर नवीन कुठलं तरी हा पुरावा सापडत नाहीये किंवा हे सापडत नाही हे सांगणार. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत या खरंच खूप संशयाच्या चक्रामध्ये अडकलेल्या आहेत. आणि तसं आमचं सुद्धा मनाचं खच्चीकरण होत चाललंय, आमचं संयम सुटत चाललेला आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी काही विपरीत घडू नये म्हणून, समाज उपदेशी किंवा समाजात उपद्रव होऊ नये म्हणून आम्ही भूमिका काही घेतल्या, पण आता नाही. त्याच भूमिकेमध्ये आम्ही की शांतता राहावी, कायदा सुशांतता राहावी, समाजात ते हे वाद होऊ नये, लोकांचा काय म्हणतो आपण एक आक्रोश उभा राहू नये, याच्यासाठी अजून आम्ही धीर नाही धरणार. कारण का लोकांमधला आक्रोश आमच्यापर्यंत पोहोचून आता आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि दादांच्या लोकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. आम्ही जर लोकांना म्हणजे दादा दुसऱ्या मिनिटाला लोकांना न्याय द्यायचे, त्या माणसाचं जर सत्य बाहेर यायला एवढा वेळ लागत असेल तर ती अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि जसा जसा या तपास यंत्रणेंना वेळ लागेल तसा महाराष्ट्रातला कार्यकर्ता आणि पदाधिकारी पेटून उठेल आणि मग जे काही घडेल त्याला जबाबदार मला वाटतं जे पुरावे उशिरा येत आहेत, ज्या चौकशा समोर उशिरा येतात त्या असणार आहेत. कारण का मी अशी कार्यकर्ता नाही की हा दादा वारलेत आपले ते ठीक आहे, आपलं काहीतरी राजकीय भवितव्य बघायचं, जाऊ द्या, गेलेत तर गेलेत, यातली मीही नाहीये, दादांचे मावळेही नाहीयेत आणि महाराष्ट्रातली जनता सुद्धा त्यातली नाहीये, हे लक्षात ठेवा. ताई, जे काही आरोप रोहित पवारांनी केले घातपाता संदर्भामध्ये ते तुम्हाला मान्य आहेत का? दादा कोणाला नको होते पण? एक लक्षात घ्या, रोहित पवारांनी काय प्रेस घेतली ती त्यांची, त्यांचे एक पुतणे पण आहेत. आम्हाला रोहित पवारांनी घेऊ द्या, नाहीतर अजून कोणी घेऊ द्या, नाहीतर अजून तिराईत कोणी घेऊ द्या, त्यातले जे जे लोक बोललेली आहेत ते जर त्या तपास यंत्रणेशी मॅच होणारे असतील किंवा तो तपास माननीय दादांचा समोर येणार असेल तर निश्चित अशा त्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. पण याच्या मागे एकच उद्दिष्ट आहे की आमच्या अजितदादांचं सत्य, घटनेचं सत्य पुराव्यानिशी समोर आले पाहिजे. विदर्भातील एक नेत्याच्या फाईलसाठी दादा थांबले आणि म्हणून विमान प्रवास त्यांना करावा लागला, नाहीतर ते बाय रोज जाणार होते, असा एक त्यांचा आरोप आहे. हे सगळ्या आरोपांच्या तथ्य पाहता तुम्हाला वाटतंय का की दादा त्या नेत्याला नको होते किंवा हा घातपात सगळा त्या संदर्भाने झालेला आहे? मी पुन्हा सांगते, आता त्यांनी कुठल्या आधारे विदर्भाच्या नेत्याचा संदर्भ दिलाय? कारण का एक सत्य आहे की दादांकडे अनेक लोक भेटायला येत होती, त्यांची फोन्स वगैरे पण होत होती. आमच्याच नेत्यांवर जेव्हा आम्ही आरोप करायचा तर माझं असं स्पष्ट मत आहे की त्याला आम्हाला काहीतरी पुराव्याचा आधार पाहिजे. मी पुन्हा या गोष्टी सांगते की आमचे नेते तर सतत दादांना फोन करणे, बोलणे,
किंवा दादांचं कामच होतं की नागरिकांचे प्रश्न असेल किंवा मंत्रालयातल्या पेंडिंग प्रक्रियेच्या ज्या फायली असतील त्या मार्गी लावणे. त्यामुळे आता तरी रोहित पवारांनी कुणावर आरोप घेतलाय हा माझ्यासाठी महत्वाचा प्रश्न नाहीये, परंतु दादांच्या घटनेतील पुरावे कसे समोर येतील हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि जर तसं चौकशीमध्ये पुरावे आले तर मग त्याच्यावर वक्तव्य करणं योग्य राहील. आता आपण जर म्हणलं नाही यांनी मारलं नाही त्यांनी मारलं, काही लोक म्हणतील नाही घरातले काही म्हणजे आता समजा 2 पक्ष झालेत, त्या पक्षातल्या लोकांनी दादांना म्हणजे तुतारीच्या लोकांनी दादांना असा त्रास दिला म्हणून असं झालं. ह्या गोष्टी मला वाटतं डायव्हर्ट करण्यासाठी असतील. आपण टू द पॉइंट बोलणं गरजेचं आहे. त्यामुळे या घटनेचे पुरावे तातडीने त्या सक्षम यंत्रणेने, पुन्हा सांगते सक्षम यंत्रणेने, कारण का CID खरंच तो तपास त्यांच्या कार्यक्षेत्रात नसेल तर करू शकणार नाही. मग ज्या काही एजन्स्यांकडनं तपास करून घ्यायचा आहे किंवा जे काही रोहित पवारांनी सांगितलं त्यातल्या ज्या बाकीच्या गोष्टी त्यातनं सत्य बाहेर येण्यासाठी एक वकील म्हणून ते पॉइंट जेव्हा पटतात तर त्या यंत्रणेने तो तपास होणं गरजेचं आहे. आणि तसंही मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासित केले, जी जी चौकशी लावायची आहे ती लावण्यात येईल आणि अजितदादांचं सत्य तुमच्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवण्यात येईल. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेले. जेव्हा आम्ही निवेदन दिल्यानंतर रोहित पवारांची प्रेस झालेली आणि आम्ही पहिले दादांचे कार्यकर्ते आहोत की आम्ही 4थ्या-5व्या दिवसापासून जेव्हा आमचा मेंदू जागेवर किंवा आम्ही शुद्धीत आलो तेव्हापासून या गोष्टी बोलायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, प्रत्येकाची बोलण्याची किंवा अँगलचा व्ह्यू वेगळा असतो, पण मी बाकीचं सगळं बाजूला ठेवून फक्त पुरावे आणि दादांची घटना समोर येणं याला जास्त महत्व आणि प्रायोरिटी देते. ते कुणीही जरी घेतले, माझ्या दुश्मनांनी जरी तर अजितदादांच्या घटनेसाठी पुराव्यासाठी मागणी केली तर ती आम्हाला मान्य असेल, कारण का आमच्या अजितदादांच्या घटनेचं सत्य हे समोर येणं गरजेचं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतरचे पुरावे जर समोर आले नाहीत तर रुपाली पाटील ह्या उच्च न्यायालयात जाणार का, आणि उच्च न्यायालयात गेल्यानंतर नेमकं काय त्यांना सहकार्य केलं जाईल किंवा काय समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर.